या देशातल्या अनेक बहिणींनी आपल्या पोटचा गोळा या देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिला आणि त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही आनंदोत्सव साजरा करू लागलो. त्याचा परिणाम आहे आज आम्ही आनंदोत्सव साजरा करू लागलोय. आणि म्हणून आम्ही त्यासाठी आमच्या स्वातंत्र्यासाठी, आमच्या हितासाठी, आमच्या सुखासाठी, आमच्या बदलासाठी, आमच्या सन्मानासाठी ज्या भारतातल्या लोकांनी आपलं सर्वस्व पणाला लावलंय त्याची परतफेड करण्याची जिम्मेदारी आजच्या दिवशी प्रत्येक भारतीय नागरिकांची असते. आणि ती कुंडाट मनामध्ये घालून या भारतासाठी, या देशातल्या माणसासाठी, या देशातल्या प्रत्येक माणसाच्या हित आणि परिवर्तनासाठी ज्या ज्या मानवाने आमचं बलिदान दिलंय त्याचं बलिदान वाया जाणार नाही. या देशाचा आवाज, देश आवाज राखण्यासाठी, या देशातल्या विविध धर्माच्या लोकांना आवाजी ठेवण्यासाठी, आमच्यामध्ये भाईचारा निर्माण करून एक सामाजिक संस्था प्रस्थापित करण्यासाठी मी माणूस म्हणून प्रत्येक माणसानं आपलं प्रामाणिकपणे या देशातल्या भाईचारा निर्माण करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे, झटला पाहिजे. ते खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आम्ही साजरा करण्याचा सार्थक होऊ शकतं. कारण मला जे काही चिमुकलीनं सांगितलं आम्ही भारतीय आहोत हे आमच्या डोक्यात बसलं पाहिजे. भारत हा माझा देश आहे, भारत ही माझी आई आहे, तिच्या सन्मानासाठी संघर्ष करणं लागणार ही माझी जिम्मेदारी आहे. कारण मी भारतीय आहे आणि मी भारतीय म्हणून जगण्याची मानसिकता आमच्यात निर्माण होत नाही. जातीची मानसिकता आमच्यातली खतम होत नाही. धर्माची मानसिकता आमच्यातली खतम होत नाही. आणि भारतीयत्वाची मानसिकता आमच्यात निर्माण होत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थानं सामाजिक उत्कर्षाची सहभागी निर्माण होऊ शकत नाही. आणि खऱ्या अर्थानं जर स्वातंत्र्य मिळाले आपल्या हिताने स्वातंत्र्यासाठी आहुती दिली त्याची परतफेड करता येणार नाही. आणि म्हणून या महापुरुषांची या वीरांच्या परतफेडीसाठी आम्ही सामाजिक दृष्ट्या बदलला पाहिजे, आम्ही मानसिक दृष्ट्या बदलला पाहिजे. आणि आमच्यामध्ये सामाजिक भाईचारा निर्माण करून या देशाच्या उत्कर्षासाठी, भविष्यासाठी आपल्याला तयार करावं लागेल. मला खात्री वाटली आज, कारण बारकी येऊन बोलायचं म्हणून मला सर्व सांगितलं पाय थरथरा कापतात. पण चिमुकली पोरं येऊन आमची व्यथा, आमची व्यवस्था, आमचे महापुरुष, त्यांची विचारधारा, त्यांची संकल्पना, त्यांची कल्पना अतिशय चांगल्या भाषेमध्ये, बोबड्या भाषेत मांडत होते, अंगावर शहारे येण्यासारखे बोलत होते. आणि मग खऱ्या अर्थानं ही चेतना या लेकरामध्ये देण्याचं काम शाळा करते, इथली लोक करतायत, शिक्षक करतायत. आणि या सगळ्या गोष्टीला आपलं गाव सगळं मदत करते. खऱ्या अर्थानं आपलं सगळ्यांचं, शाळेचं, शिक्षकांचं, गावकऱ्यांचं अभिनंदन करणं निश्चितपणे योग्य आहे. कारण आमच्या गावातले लोक, आपल्या गावातले लोक शाळा या गोष्टीकडे जास्त लक्ष देतात. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेनं जो मंत्र दिला तो आमच्या गावाला कळलेला आहे. कारण महात्मा फुलेनं सांगितलं होतं आमचं वाटू लागण्याचं कारण जर काय असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलं होतं शिक्षण वाघिणीचं दूध आहे, जो पीठ तो दुर्गण्याची आहे. पण तेवढाच येते जेव्हा माणूस शिक्षण वाघिणीचं दूध पितो. आणि म्हणून ही गोष्ट माझ्या गावातल्या नागरिकांना कळेल आहे. शिक्षण एवढी ताकद आहे. कारण सर तुम्ही सांगितलं आम्हाला नॉलेज आहे पण ती व्यक्त करता येत नसेल तर त्याचा उपयोग नाही. पण मित्र नॉलेज घेण्यासाठी खूप परिश्रम करावा लागतं. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात अनुभवांपेक्षा ताकदवर काय आहे, अनुभवांपेक्षा ताकदवर काय आहे तर नॉलेज आहे. कारण ज्याच्याकडे नॉलेज आहे तो या व्यवस्थेच्या बंद करून आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. ही ताकद शिक्षणामध्ये आहे. आणि ते शिक्षणात जोपासण्याचं काम माझे गावकरी करतायत, माझे इथले शिक्षक करतायत. म्हणून या अमृत महोत्सवाच्या वर्षाच्या निमित्तानं, 75 वर्षाच्या निमित्तानं मी सगळ्या गावकऱ्यांना, इथल्या शिक्षकांना आणि या बालकांना आज खऱ्या अर्थानं या निमित्तानं, स्वातंत्र्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि सांगतो जय भीम, जय फुले, जय शाहू, जय अण्णाभाऊ.